अहिल्यानगर दिनांक 31/10/2024 रोजी संध्याकाळी वेळ 7 वाजता नागापूर गावामधील आनंद हाऊस बिल्डिंग नगर मनमाड रोड जवळ नागापूर फटाका असोसिएशन संचालित छत्रपती शिवाजी महाराज फटाका मार्केटच्या जाहिरात करणाऱ्या रिक्षा उभ्या होत्या। त्या रिक्षाला MS 16 BZ 5991 नंबरच्या गाडीनं प्रशांत सोन्याबापू रोमन यानं मागून धडकून गाडी घेऊन पळून गेला। हा प्रकार पत्रकार अँटोन श्यामसुंदर गायकवाड यांना का सांगितला म्हणून प्रशांत सोन्याबापू रोमन आणि त्याचे 20 ते 25 साथीदार यांनी नागापूर फटाका असोसिएशन संचालित छत्रपती शिवाजी महाराज फटाका मार्केटची जाहिरात करणारा रिक्षा चालक घोरपडे याला मारहाण करून रिक्षाला लावल्यानं नागापूर फटाका असोसिएशन संचालित छत्रपती शिवाजी महाराज फटाका मार्केट हे नाव असून त्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो होता। तो बॅनर फाडून विटंबना प्रशांत सोन्याबापू रोमन आणि त्याचे साथीदार 20 ते 25 गुंड लोकांनी फाडून टाकून केली आहे। घोरपडे याला जातीवाचक शिवीगाळ केली की तुम्ही मांगटे लोक लय माजलात असं म्हणून मारहाण केली। तसेच धमकी दिली की आम्ही आमदार संग्राम जगताप यांचे माणसं आहोत। तू जर MIDC पोलीस स्टेशनला तक्रार कंप्लेंट करण्यासाठी गेला तर पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या तोंडावर पैसे फेकून मारू। तो आमचे काहीही वाकडे करू शकत नाही, तो कुत्रा आहे असं म्हणून घोरपडे याला जीवे मारण्याची धमकी दिली। हा घडलेला प्रकार मला सांगितल्यामुळे दिनांक 1/11/2024 रोजी मी आणि घोरपडे सकाळी 11 वाजता MIDC पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेलो। त्या ठिकाणी ठाणे अंमलदार शेख यांनी आमची तक्रार घेतली नाही, म्हणून आम्ही पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना घडलेला प्रकार सांगितला असता त्यांनी आम्हालाच शिवीगाळ करून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली। त्या भीतीनं रिक्षा चालक घोरपडे हा मला म्हणाला की पत्रकार साहेब मला तक्रार करायची नाही, मी एक गरीब माणूस आहे, माझी रोजीरोटी ही रिक्षावर आहे, मी हे रिक्षा चालून पोट भरत आहे। माझी रिक्षा पोलिसांनी बंद केली किंवा माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले तर मी आणि माझी बायको, लहान 2 मुलं, आई वडील उपाशी मरतील। मला तक्रार करायची नाही असं म्हटलंय। अशा प्रकारे हा एक दलित समाजाचा रिक्षा चालक घोरपडे याच्यावर फार मोठा अन्याय अत्याचार आहे। तरी मेहरबान साहेबांनी पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना त्वरित निलंबित करावे, यांच्यावरही अॅट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हे दाखल करावा, आम्हा दलितांना न्याय द्यावा असा तक्रार अर्ज पत्रकार अँटोन श्यामसुंदर गायकवाड यांनी तक्रार अर्ज पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस महानिरीक्षक यांना दिला आहे। तेज खबर महाराष्ट्र न्यूज संपादक शारदा अँटोन गायकवाड, मोबाईल नंबर 9850 29 16 72।